उदय, सगळ्यांना माहिती आहे की तो इंदोरला गेलाय, मात्र पोलिसांनाच माहिती नाही. हाच एक मोठा प्रश्न आहे आता. अगदी खरा आहे, हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण गेले 24 तासांपेक्षा जास्त वेळ प्रशांत कोरटकर यांच्या घराला जी आहे ती पोलीस सुरक्षा आहे. दुपारच्या वेळी म्हणजे परवा दुपारच्या वेळी प्रशांत कोरटकर हे घरी देखील येऊन गेले. पोलिसांना याची जाणीव होती की हे प्रकरण गंभीर आहे, कोल्हापूरमध्ये या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. असं असताना देखील प्रशांत कोरटकर घरी येऊन देखील जे आहे ते पोलिसांना तुरी देऊन जे आहे ते इथून पळण्यात यशस्वी झालेलं आहे. आता पण इथं पाहतोय आपण जवळपास 1 डझन पोलिसांचा बंदोबस्त आहे. PSI दर्जाचे 2 अधिकारी इथं आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मला सांगा, प्रशांत कोरटकर नागपुरातून पळून जाण्यात यशस्वी ठरलेला आहे. तुमचं नागपूर पोलीस म्हणून हे अपयश नाही आहे का? नाही, तसं काही नाही. पण परवा प्रशांत कोरटकर घरी येऊन गेले त्यावेळी तुम्ही अटक करण्यासाठी काय हालचाली केला नाही का? नाही, आता गुन्हा काल दाखल झाला ना, त्यामुळं त्या बाबतीत आम्हाला काही माहिती नाही. पण गुन्हा दाखल झाल्यानंतर नागपूर पोलिसांकडून शोध घेतला जातो काय सगळ्या शोध तर घेतला जातोय. मग कुठे काही कळलं तुम्हाला? नाही, ते अजून इंदोरला तरी- गेले या सगळ्या बाबतीत माहिती मिळते? नाही, अजून आम्हाला काही आयडिया नाही त्या बाबतीत. आणखी दुसरे अधिकारी आहेत. सर, मला सांगा, हे फार गंभीर आहे कारण लोकांचा संताप असताना प्रशांत कोरटकर नागपुरातून पळून जात आहेत, ते घरी येऊन जातात आणि तुमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असून देखील तुम्ही त्यांना रोखू शकत नाही. असं काही नाही आहे. त्यांचा शोध पोलिसांकडून घेणं चालूसुद्धा आहे. सायबर पोलिसांसुद्धा आणि गुन्हे तपास पथकाकडून सुद्धा चालू आहे. मिळाल्यास आम्ही त्यांना नक्की अटक करू. सर, मला सांगा, त्यांनी माध्यमांना मुलाखती दिल्या, ते घरी येऊन गेले, हे सगळं माहिती असताना देखील तुम्ही त्यांना अटक केलेली नाही. ते त्या दिवशी दिवसभर नागपूरमध्ये होते, घरी म्हणजे तुमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येऊन गेले तरी तुम्ही अटक करू शकला नाही. तोपर्यंत मला वाटतं गुन्हा दाखल व्हायचा होता. सर, मग गुन्हा दाखल व्हायची वाट का पाहता? म्हणजे तुम्हाला हे कळतं आहे की इतकं मोठं प्रकरण आहे, शिवाजी महाराजांच्या बाबतीत अपशब्द बोललाय. जोपर्यंत तक्रार होणार नाही तोपर्यंत आपण त्यांना कसं काय अटक करू शकतो सर? म्हणजे सर, ही त्यांना पळवाट तुम्ही मोकळी करून दिली का? बिलकुल नाही. बरं, मग आता काय, म्हणजे आता इथून पुढं काय? म्हणजे तुम्ही कोल्हापूरच्या पोलिसांवरच अवलंबून आहे की नागपूर पोलीस आता या सगळ्या बाबतीत सुमोटो घेऊन सगळं कारवाई करेल? नाही, आम्ही सुद्धा आमचं गुन्हे शाखेचं पथकसुद्धा, बेलतोडी पोलीस आणि सायबर पथकसुद्धा त्यामध्ये लागलेलं आहे आणि त्यांना आम्ही जी मदत आहे ती सगळं करत आहे आणि मिळालं असतं तर नक्की अटक करू. बरं, तुम्हाला प्रशांत कोरटकर शेवटी कधी भेटले, कधी त्यांचं लोकेशन ट्रेस झालेलं आहे? तुम्ही त्यांच्या परिवाराकडून माहिती घेतली आहे या सगळ्या बाबतीत? तुम्हाला त्याची पूर्ण माहिती वरिष्ठ अधिकारी देऊ शकतात. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर म्हणजे इत्थंभूत माहिती ते तुम्हाला देईल. बरं, आता 2 दिवस सर तुमचा बंदोबस्त आहे. या 2 दिवसात काही ते घराजवळ येऊन गेले, घराच्यांशी संपर्क झाला, या सगळ्या बाबतीत काही माहिती मिळाली आहे? नाही, बिलकुल नाही, आलेच नाही ते अजून. नक्कीच पोलीस अधिकारी आता कितीही मनाई करत असले तरी ही वास्तविकता आहे की 2 दिवसाआधी प्रशांत कोरटकर आपल्या घरी येऊन गेलेले आहेत आणि नागपूर पोलीस त्यांना रोखण्यात अपयशी ठरलेले आहेत. बिलकुल उदय, आणि कळत नाहीये, इच्छा आहे की नाही नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांची की या प्रशांत कोरटकरला अटक करण्याची, कारण गुन्हा दाखल नाही हे क्षुल्लक कारण देऊन हा आरोपी अशा पद्धतीनं पोलिसांना तुरी देऊन पळून जातो. म्हणजे नेमकं काय घडतंय महाराष्ट्रात? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.